आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आलो। तर या निवेदनाचा विषय हा आहे की जे सीजाई गवई आहेत, भूषण गवई साहेब आहेत, त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, जो त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर या जो बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आणि त्या विषयाचा आम्ही इथं जाहीर निषेध करतोय। आणि हा निषेध ऑल महाराष्ट्रच नाही तर ऑल इंडियामध्ये होत आहे। तर आपण आपल्याला माहिती आहे की 15 तारखेला पण तिथे ग्वालियर मध्ये बूट घेऊन लोक येणार आहेत। तर जर का शासन प्रशासनाने किंवा मग खासदार आमदार मंत्री संत्री यांनी जर या गोष्टीला लपवण्याचा प्रयत्न केला किंवा मग जो संबंधित जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर पाठीआड घालण्याचा प्रयत्न केला तर या विषयाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जर का उद्रेक झाला तर कोणीही या गोष्टीला थांबवू शकणार नाही। म्हणजेच आमच्या म्हणण्याचा अर्थ असा की आम्ही घटनेच्या चौकटीत राहून जो विषय करतो तर आम्हाला कमजोर समजण्याची कोणीही कोशिश करणं सोडून द्यावी। आम्ही कमजोर नाही आहोत। जर का आम्ही सर्व संघटन करून जर समोर आलो ना, आम्ही जर शस्त्र हातामध्ये घेतले तर दुसरं भीमा कोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही। आणि याची पूर्ण जबाबदारी आणि दुसरं भीमा कोरेगाव गाव जे घडील तर ते अशाच व्यक्तीच्या मुळे घडील आणि शासन प्रशासन ज्यांना पाठीमाग घालण्याची प्रयत्न करत आहे त्यांच्यामुळे घडील, याला जबाबदार शासन प्रशासन राहील, हेच आम्हाला इथं सांगायचं आहे। याच गोष्टीचा आम्ही जो बूट फेकला गेलेला आहे त्याचा पुनश्च एकदा निषेध करतो आणि इथेच थांबतो।